तर तिकडे पुण्यामध्ये देखील मानाचा 5वा गणपती केसरीवाडा विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालाय। सुंदर असा विठ्ठलाचा रथ यंदाच्या वर्षी साकारण्यात आलाय। पारंपरिक पद्धतीने पालखीमध्ये श्री केसरी गणपती विराजमान झाला। पुण्यातील मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती आता मंडई चौकामध्ये आलेला आहे आणि जर आपण बघितलं तर खूप सुंदर असं हे विसर्जन रथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि स्वतः आपल्या सोबत रोहित टिळक आहेत। दादा, एक वेगळं पण दिसतंय, स्वतः तुम्ही ट्रॅक्टर घेऊन म्हणजे अर्थात हे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालात। तुम्ही स्वतः नाही म्हणजे 5वी पिढी आहे। हो, यावेळेला आम्ही वेगळा देखावा हे करायचं ठरवलं। शिवमुद्रा पथक जे वाजवतं कायम, त्यांनी एक थीम बेस्ड यावेळेला ताल बसवलेत आणि ते मलाही बघायचंच आहेत, कारण ते एक आकर्षण राहील लोकांकरता, कारण त्याच्यावर वेगळ्या प्रकारचं वादन त्यांचं आहे आणि म्हणून आम्ही यावेळेला रथाचं एक विठ्ठलाचं एक डेकोरेशन केलं आणि आनंदात नेहमीप्रमाणे आणि उत्साहात ही गणरायाला निरोप देताना सगळ्यांचा उत्साह दिसतोय। सगळेजण मोठ्या प्रमाणात आत्ता इकडे दिसतात आलेले बाहेर बाप्पाला निरोप द्यायला। खरं तर महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत आहे विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे या रथावर आणि पारंपरिक पद्धतीने या पालखीवर गणपती बाप्पा विराजमान आहे आणि रथावर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हा संपूर्ण सुंदर विसर्जन रथ आहे आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये पुण्याचा मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती देखील या ठिकाणी सहभागी झालेला आहे। मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसते आणि ज्या जल्लोषात बाप्पांचं स्वागत झालं होतं, आता 10 दिवसानंतर तेवढ्याच जल्लोषात बाप्पांना निरोप दिला जातोय। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा पुणे। तर पुण्याच्या या 5व्या मानाच्या गणपतीची ही लाईव्ह दृश्य आणि हा आढावा घेतला होता मिकी घई याने। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।